ना भाऊ हां. एक मिनिट अर्जुन एक मिनिट अध्यक्ष महाराज, मी आपल्याला निदर्शनास आणून देतो आणि सभागृहाचे आणि संसदीय मंत्री आपले फार जागरूक आणि सिनियर असल्यामुळे आपल्याला लक्षात असेल की गेल्या 4 दिवसापासून ज्या आपण मागण्या या ठिकाणी ठेवतो आहे त्याच्यावर पोटतिडकीनं सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे दोन्ही बाजूनं आमदार आपल्या मतदारसंघातले आणि काही गोष्टी जिथं सरकारला निर्देश देण्याच्या दृष्टिकोनातले काही प्रश्न उपस्थित केले जातात त्या प्रश्नावर अजिबात या सभागृहामध्ये मंत्र्यांकडून कुठलंही उत्तर येत नाही, अजिबात उत्तर येत नाही। तुम्ही आपल्या पुरवणी मागण्या मांडता, आपल्या मागण्या मांडल्या मंजूर झाल्या की आपण बसून जाता। आम्ही इथं जे प्रश्न उपस्थित करतो त्याचं उत्तरच या सभागृहात येत नाही। बरोबर आहे ना दादा? आपणही सभागृहात राहिलात। जे इकडे बघा, जे पोटतिडकीनं नाही मला नाही अपेक्षित असं आहे दादा, तुम्ही संसदीय कार्यमंत्री या सभागृहातल्या, अपेक्षित असं असते की जे मंत्री जे सन्माननीय सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले राजे महाराज 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 बोला नानाभाऊ इकडे महाराज बघा. महाराज महाराज तुम्ही परंपरा मोडत असेल तर मोडा, मला काही त्याचा विरोध करायचा नाही। मी आपल्याला सांगत आहे की आपल्याला जे सन्माननीय सदस्य जे प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा मंत्री महोदयांना बंधनकारक आहे। असं या सभागृहात होत नाहीये। मी तुमच्या निदर्शनास एवढंच आणून देतोय हो, मी शंभूराजे मी सगळ्या रात्रीपर्यंत बसलो राहतो या सभागृहात, मी ऐकतो तुमचं सगळं। मंत्री महोदय खाली बसून